गुड मॉर्निंग स्मिता. हो सुशांत, ये बस ना. ऑफकोर्स तर बसणारच आहे. तसंही सलग 7 किलोमीटरचा मॉर्निंग वॉक करून अंगातून घामाचे झडे काढून जर इथेही उभं राहिलो तर स्वतःच्या शिक्षेस पात्र होणार नाही. अरे हो हो, ते आले माझ्या लक्षात. तुझा तुझ्याचा साहित्यिक शब्द कळाशी माझ्यावर ओतू नकोस. नाही ग, म्हटलं चला हा आपण ते भाव व्यक्त करून पाहावं. पण ते काय आपल्याला जमलेलं दिसत नाही बा. बरं, तू बस, मी तुझ्यासाठी कॉफी आणते. नको, चहा. का? अगं मला साक्षात्कार झाला की तू चहा करणार, पण काय बोलली कॉफी, म्हणून मला बोलावं लागलं. बरं, चहा तर चहा. हा. आणि हो सुनीता, तो चहा खूप छान आहे. तुझ्या हातचा गोडवा त्या चहात होता, म्हणून मी कुठल्याही बहाण्याने तो चहा घ्यायला नेहमी करतो. रे, माझ्या प्रशंसेचा फूल कशाला वाटतोय? आणि करते चहा. नाही ग, खरं तेच बोलतोय. बरं, तू बस. कुठं येणार आहे? बरं, तो गोडवा घेतला ना बरोबर? अरे हो. बरं, ठीक आहे. अरे, गुड मॉर्निंग सुशांत. ये बस ना. काय ग, रात्रभर झोपलीच नाही का? अरे हो ना, खूपच आली मी. घे, चहा घे. सुनीता, बरेच दिवस झाले आपण साहित्यामध्ये कसरत केली. हो रे, या घरात आल्यापासून माझं साहित्य, लेखन, कविता अगदी सगळंच बंद झालेलं आहे. पण धुवा नाही तर चालली की सुरुवात. अरे वा वा, काय नाही. बोल, तुला कशावरती बोलतो करू? साहित्य, लेखन किंवा कविता? तुझं सुरुवात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याकडे. अच्छा. बरं, मला हे सांग, कविता म्हणजे काय? माझ्या मते कविता म्हणजे नदी किनारी बांधणारं रोपटं, त्यावर लागणारं फुलावर बसणारं फुलपाखरू आणि या साऱ्यांना सावली देणारा लगतचा एक वृक्ष. या साऱ्यांचं एकमेकांशी कुठलं नातं आहे हे मी ठामपणे सांगू शकत नाही, पण ते मात्र सांगू शकते, या साऱ्यांची नाळ एकमेकांशी जुळलेली आहे. जरी हे दोन्ही नसता तुझ्या मते, पण मी ते सिद्ध करीत असल्याचा भावच होतो. गीता, मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तू आम्हाला कशाला बोलवायचे? याचं उत्तर मी तुम्हाला दिले डॉक्टर. जस्ट पार्टी. सीता, जर आज यास्मीन असती तर बरं झालं असतं. यास्मीन? का? यास्मीन कोण? असं काय झालं यास्मीन सोबत? काय झालं सुशांत? मी अजून ओळखतो. का? तुम्ही यास्मीनला ओळखता? हो, ती माझी पेशंट होती. पण जॅस्मिनचं कुणाचं पण नाव असू शकतं का? आणि माझी पेशंट जॅस्मिन एकटीच होती आणि तिला लहान मुलगी होती, पण आता त्या जिवंत नाही. आणि
तुमची अस्मिन तर जिवंत असणारच ना. आमची अस्मिताही एकटीच होती. नाही एक मुलगी होती, पण आता त्या दोघी जिवंत नाही. आम्ही ते कांड एवढ्या अंधारात केलं की ते प्रकाशात येणं शक्य नाही. पण आम्हाला तर कळलंय ना, कुणी सांगितलं? यास्मिन. अरे तिला तर आम्ही इथे मारून त्या समोरच्या स्मशानात पुरवलाय. मी असताना सर्व शक्य आहे. तुमचा भांडाफोड झालेला आहे आता, कळलं? तुम्हाला काय वाटते डॉक्टर देशमुख? तुम्हाला या घरात आवाज येण्याचा भास झाला? तो भास नव्हता, कारण या घरात यास्मीन आणि तिची मुलगी अजूनही आहे. आम्ही सादर केलेलं नाटक बंगला नंबर 8 त्याचं दिग्दर्शन मी केलं. मी किशोर वाळजूकर आणि लिहिलेलं होतं नितीन ठाकरे यांनी. आणि माझे सहकलाकार रुपाली वंजारी, स्वरा शिरपूरकर, कविता जोशी, प्रवीण शिरपूरकर, ईशा फरांडे. अजून मॅडम कुठे गेल्या? मॅडम आहेत. तर नाटकाला आपण दिलेल्या उत्कृष्ट प्रतिसादासाठी आपले आभार. आणि काही चुका झाल्या आहेत आमच्याकडनं, ते मान्य करतो. आम्हाला थोडंसं तयारी करायला वेळ कमी मिळाला, पण होतातच असतं. नाट्य स्पर्धा म्हटल्यानंतर छोट्या मोठ्या चुका होत राहतात. तर आपण आमच्या चुका पोटात घ्यावा आणि आम्हाला परत संधी द्यावी. बाकी माझे सहकलाकार आहेत, त्यांचं मत पण आपण प्रवीण शिरपूरकरजी, किशोर वाळजूकरजीच्या सानिध्यात आम्ही जे नाटक केलं, आमच्या मते तरी ठीकठाक झालेलं आहे. रुपालीजी वंजारी. मी रुपाली वंजारी. या नाटकात काम करायचा मला खूप छान असा अनुभव आला सरांसोबत. आणि नितीन ठाकरेंनी जे लिहिलंय ते अप्रतिम आहे. त्याला सादर करायला अजून मला मेहनत घ्यावी लागेल हे माहिती आहे, पण थोडा प्रयत्न मी करून पाहिला. थँक्यू. नमस्कार, मी सीमा नेवारे. बंगला नंबर 8 अप्रतिम याची कल्पना सांगू शकत नाही मी शब्दात, कारण रायटरनी खूप विचार करून लिहिला आहे आणि तितकीच मेहनत आम्ही सगळ्या कलाकारांनी घेतली आहे. मात्र थोडंफार काही चुकलं असेल त्याला माफी असावी. आम्हाला संधी दिल्याबद्दल नितीन ठाकरे सरांना आम्ही धन्यवाद म्हणतो. आणि तसेच आमचे डायरेक्टर श्री वारजूरकर सरांनी खूप मेहनत घेतली आहे आमच्या पाठीमागे. सरांनी पण आम्हाला संधी दिल्याबद्दल मी सरांना धन्यवाद करते. थँक्यू. मी स्वरा प्रवीण शिरपूरकर यांची मुलगी आणि म्हणजे मला नाटकात घेतलं, मला खूप छान वाटतंय. आणि म्हणजे मला या हॉलमध्ये नाटकात बंगला नंबर 8 मध्ये मला भूताचा रोल भेटला. म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आला मला या नाटकात काम करून. आणि आम्हाला हे सगळं आमच्या डायरेक्टर किशोर वाळजूरकर यांनी शिकवलंय, तर मी त्यांना पण विशेष धन्यवाद करते. आणि बस खूप छान एक्सपिरियन्स झाला आमचा. नमस्कार, मी टीशा फरांडे. या नाटकामध्ये मी कजरी या कॅरेक्टरमध्ये मी काम करत होते आणि माझा पहिला अनुभव आहे नाटकामध्ये काम करण्याचा. त्याआधी मी छोटंसं काम केलं आहे, पण इथे मला जी संधी मोठीशी मिळाली आहे त्यासाठी मी धन्यवाद देते नितीन सरांना, जे आमच्या कार्यक्रमाचे लेखक आहेत. आणि आमचे डायरेक्टर, आमचे दिग्दर्शक किशोर वाळजूरकर सरांना त्यांचा मला मनापासून धन्यवाद की त्यांनी, मी नवीन असून सुद्धा त्यांनी मला इतकं जवळून त्यांनी मला शिकवून घेतलं, समजून घेतलं, माझ्या चुका माफही केल्यात आणि खूप काही शिकवलं. आणि तसंच शिरपूरकर सरांसोबत माझा खूप छान मेळ जमला. आणि माझे बाकी सहकलाकार आहेत
त्यांच्याशी पहिल्यांदा भेटून सुद्धा असं वाटलं नाही की ते मला पहिल्यांदा भेटत आहेत. आम्ही एक परिवारासारखं आमचं नातं तयार झालं आणि या कार्यक्रमात मला काम करून मला खूप छान अनुभव आला. धन्यवाद. चला इथे परत भेटूया पुढील दुसऱ्या नाटकात. तोपर्यंत नमस्कार.